या गणेश उत्सवाचं औचित्य साधून या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. वेगळा देश, वेगळा भेस, वेगळी भाषा, या सगळ्या गोष्टींचा आपल्यावरती कुठलाही परिणाम न होऊ देता तीच आपुलकी, तोच जिव्हाळा, तीच माणुसकी आजही आपण आपल्या मनामध्ये जिवंत ठेवून आहोत आणि आपल्या संस्कारांचं जतन हे मनापासून करतोय. यासाठी तुम्ही सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बरं, तुम्ही मराठी आहात का? एकदा झालं असं की आमच्या शेजाऱ्यांकडे गेलो, मी मुंबईची गोष्ट, तुम्ही मराठी आहात का? हो म्हणे आम्ही मराठीच आहोत. ओळख झाली, त्यांच्या घरी गेलो, टीव्ही चालू होता, टीव्ही वरती मराठी चित्रपटही चालू होता, नवरा माझा नवसाचा, आणि द बेस्ट पार्ट त्याला हिंदी सबटायटल चालू होतं. तर त्यांना म्हटलं ही कुठली पद्धत आहे तुमची मराठीची? नाही हो, कैसा है, हमको समझ में आता है, बच्चों को नहीं आता ना, बच्चे हिंदी में बात करते हैं. तर मग हे मराठी पण झालं का मंडळी? हे मराठी पण झालं का? मराठी चित्रपट तुम्ही हिंदी सबटायटल लावून बघता, हे मराठी पण आहे का? तर मग मराठी पण म्हणजे काय? मराठीपणा म्हणजे काय? मराठी बोलणं म्हणजे मराठीपणा नाही. फक्त मराठी बोलणं म्हणजे मराठीपणा नाही, तर मातीच्या सुगंधात रुजलेली संस्कृती आणि शौर्याच्या परंपरेत नांदलेला इतिहास जो असा काळजाचा जवळ लावून ठेवतो ना, तो खरा मराठी. अर्थात या ठिकाणी बसलेला प्रत्येक माणूस मराठी. म्हणून मी म्हणतो शान मराठी, अभिमान मराठी. आणि या ठिकाणी इन्व्हाइट करतो बीट ब्रेकर्स ग्रुपला सादरीकरणासाठी सार्थकी मोरे, श्रेया लांडगे, येणारा रामकुमार आणि अलेख्या रामकुमार यांना. Give a round of applause for these wonderful kids.
just not an entertainment for us. It's a worship, right? मग संगीत असो किंवा नृत्य, ती देवाला अर्पण केलेली प्रार्थना दिसते. आणि क्लासिकल डान्स हा माझ्या हृदयाचा थोडा जास्त जवळ. याचं मागचं कारण असं की नर्तकाची मान ही तालासोबत डोलते आणि हाताची मुद्रा ही भावनांशी बोलते. पायाचा ठेका भक्तीचं दार बोलते. तर मंडळी, या नृत्यातील मुद्रा, प्रत्येक मुद्रा आहे ही भाषा. हात उचलले तो सूर्य दिसतो आणि हात जोडले तर प्रार्थना होते. हे या नृत्याचं सौंदर्य. आता खरं सांगायचं, शास्त्रीय नृत्य करणारी व्यक्ती तुम्ही जर 5 मिनिटं बघितलं तर आपोआपच तुम्हाला ती दैवी वाटायला लागते. And the commendable part of this dance is none of them, I said none of them are trained classical dancer. फक्त शिकण्याची जिद्द आणि उत्साह खूप कौतुकास्पद आहे. तर गीता हजारे यांच्या ऑनलाईन वर्गातून सादर करतोय भू शंभो आणि तिल्लाना याचा सुंदर संगम. I would like to call upon stage अपर्णा उगलकर, डॉक्टर मनीषा अमृते, श्रीमती सीमा गणगे, दीपाली खोत आणि पूर्णिमा हरिहरनेना. Big round of applause for all these participants guys.
वंडरफुल परफॉर्मन्स. थँक्यू सो मच लेडीज. त्याच्यानंतर हा डान्स तुम्ही जर बघितला तर हा कितीतरी पटीने उच्च दर्जाचा आहे, ते पण नॉन ट्रेन डान्सर्स कडनं. त्यामुळं आपल्या महाराष्ट्र मंडळाचं खरोखर कौतुक की या कार्यक्रमामध्ये जेवढी व्हरायटी आणि व्हेरिएशन्स आणता येतील ते घेऊन आलेले आहेत. आता आपण पुढच्या आणखी एका व्हरायटीकडे चाललोय. आपल्या समोर उभा आहे मायभूमी ग्रुप. मायभूमी ग्रुप आपल्यासाठी घेऊन आलेला आहे सुंदर पोवाडा. बरं मंडळी, पोवाडा काय आहे? पोवाडा काही नुसतं गाणं नाही, मराठ्यांच्या शौर्याची गाथा, शिवरायांच्या पराक्रमाची आठवण आणि महाराष्ट्राच्या परंपरेची ज्वाला म्हणजे पोवाडा. शब्दांमध्ये तलवारीची धार असते, पोवाड्याच्या शब्दांमध्ये तलवारीची धार असते आणि याच्या विशिष्ट चालीमुळे मंडळी अक्षरशः रणांगण घनावून निघतो. त्याच्या स्वरांमध्ये शिवरायांचं स्मरण होतं. ज्या पोवाड्याने शेकडो वर्ष मराठ्यांच्या अंगातलं रक्त सळसळलं आणि ज्या पोवाड्याने सामान्य शेतकरी ते रणांगणावर धावणारा योद्धा निर्माण केला, तोच पोवाडा आज आपल्या समोर मंचावरती अवतरतो. मायभूमी ग्रुप मधून माता पिता पुत्र असं एक त्रिकूट आपल्या समोर उभा आहे मंडळी. निर्मित देशपुते, श्रेया देशपुते आणि सचिन देशपुते मायभूमी ग्रुप सादर करतोय शिवरायांचा पोवाडा. यशवंती
आणि मग तानाजीने वार बघा केला, उदय भान बघाच काढला, पलटवार त्याने बघा केला, तानाजीचं तोंड ढाळीला, कमरेचा काढून शेणा, शेंड्यामध्ये दिवाळाला, उदय भान घेरी सारला, उदय भानच्या एक मारला, तानाजीचं हात उचलला, इंच जखमा मला, ताने भीम नालेला, रक्ताच्या प्रवाहात तानाजीला बघून आई शिवसेनेची शेळा मामा, उदय भानावर धावून आले, मामाने मारलं उदयाला, ताण खाऊन गेलं बाळाला, रक्त टाकले होत तलवारीला, छातीवर मामा बसलेला, ताण फोडलं करडीला, सपाट काय दिवाणाला, उभं उदय भानाला, उदय भानाला, उदय भानाला, उदय भानाला. Together for these respected dignitaries, guys. They have specially joined Maharashtra Mandal Malaysia Ganeshotsav to see the electrifying performances and the unity in the community. I would like to call upon stage our President, Mr. Bharat Bhog, and Mrs. Rushali Bananspe, Mr. Rohan Dhamale, and Mr. Santosh Gandhe to felicitate them. Big round of applause for all these respected dignitaries, guys. They really have taken out the time, came all the way here to attend the event and grace us with their presence. Thank you, thank you, thank you so much. We continue the program. I request the people who are standing in between, if you take your seat, it would be helpful for rest of the members to watch the show, to enjoy the event. And it's a kind request to all the parents to take care of all the kids. I know we cannot put them on silent, at least try to put them on vibration mode, so rest of the program can be conducted peacefully. Thank you. तर ग्रेट गोष्टी अचीव करण्यासाठी काही वयाची गरज असते का? नाही. ज्ञानेश्वरांनी अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला आणि विश्वची माझे घर म्हणत ज्ञानेश्वर अख्ख्या जगाची माऊली झाले. स्वामी विवेकानंद, he took a tour of India at the age of 16. पण आपला दृष्टिकोन 16व्या वर्षाला धरून काय आहे? 16वं वर्ष म्हटलं की आपल्या डोक्यात काय येतं? 16वं वर्ष धोक्याचं. मग आपली मानसिकता बदलणं गरजेचं आहे की नाही मंडळी? यावरती मी एवढा जोर का देतोय? कारण योग्य वेळी योग्य संस्कार जर मिळाले तर मुलं खूप कमी कालावधीमध्ये मोठ्या गोष्टी अचीव करू शकतात. याचं उदाहरण खुद्द इतिहासच आपल्याला सांगतो. हो, कारण
स्वराज्याचं तोरण बांधणारे शिवाजी महाराज सुद्धा या 16 वर्षाचेच होते. त्यांना अशा कुठल्याच गोष्टींची बाधा झाली नाही. का तर त्यांच्यावरती झालेले संस्कार आणि मा भवानीचा आशीर्वाद. तर आपल्या समोर येत आहेत शिवकन्या शार्वी मोरजकर, अन्विता बोर्ले, श्रेया धारडे, एकांशा गुप्ता आणि स्वरा देशमुख. ऐकूयात मंडळी स्तुती शिवरायांची. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात या सर्व बाळगोपालांचं. And I would like to, mention precisely about those sponsors here. Central Spice, Lulu Money, Indra Valley, GIIS, WTF, Singa IT Services, Modern Stores, and Value Bazaar. These all businesses have sponsored today's event. Big round of applause for these sponsors as well. आता मंडळी कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे आपण चालतोय. The next soulful dance performance is dedicated to two divine powers. One is Lord Ganesha and second is Goddess Jagadamba. Yes, we are going to see दोन अद्वितीय शक्ती एकत्र आल्यानंतर काय चमत्कार होतो. एक गणेशा जो आहे विघ्नांचा नाश करून मार्ग दाखवतो आणि दुसरी आहे जगदंबा जे आपल्याला सामर्थ्य देते आणि धैर्य देते. अर्थातच पुढील सादरीकरणात आपण बघणार आहोत भक्ती आणि शक्ती, कोमलता आणि सामर्थ्य, अहो सौंदर्य आणि संस्कार यांचा सुंदर मिळाला. मित्रांनो, टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया रंग भक्ती आणि शक्तीचा बाय मराठी पाऊल ग्रुप. आय वुड लाईक टू कॉल अपॉन स्टेज अर्गला रोहन धमाले, साईशा शिंदे, नाव्या कुलकर्णी, शार्वी शर्मा, श्लोक शर्मा, शास्त्र जयकृष्ण and स्मिरा सुनैना. मराठी पाऊल ग्रुप. एकदा जोरदार एन्करेजमेंट या चिमुकल्यांसाठी गाइस प्लीज. The level of readiness you can see, right? All right, get, set, go.
What a magnificent performance, guys. Such a small and wonderful kids. Big round of applause for these all girls, guys. They have prepared within a week for this performance. And yesterday they were here till late night. They did minimum 6 rehearsals to perform this. So they definitely deserve the big round of applause. Thank you.